रुके रुके से कदम रुक के बार बार चले असे शब्द आलेत. मग त्याला मदन मोहन कशी चाल लावतात? रुके रुके से कदम रुक के बार बार चले. ते अडखळणं तिथे तुम्हाला त्यामुळे अंगावर येतं ते. बरं, एवढ्यावर थांबत नाही हा विचार. पुढे ती म्हणते, कॅरेक्टर जी आहे ती म्हणते, करार लेके तेरे दर से बेकरार चले. आता पुन्हा दोन विरोधी शब्द आले आणि ही गुलजार साहेबांची शैली असते की पटकन ते विरोधाभासी शब्द एकाच ओळीत येऊ शकतात. एकाच प्रतिमांसाठी ते वापरू शकतात. म्हणजे करार लेके बेकरार. तुम्ही कधी बघा, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं म्हणतील आणि त्याच्या पुढेच लगेच तेरे बिना जिंदगी नहीं. हा जो ही शैली आहे. मग करार मिळालाय, तुझ्याकडून मला आधार मिळालाय, तरीही मी निराधार आहे. करार लेके तेरे दर से बेकरार चले. मग चालीत सुद्धा तो प्रवाह दिसला पाहिजे. मग करारला जो सूर लागतो ना, तो असा स्थिर आहे, ज्याला आम्ही सस्टेन म्हणतो, ठहराव म्हणतो, की करार म्हणजे सुकून. पण बेकरार चलेला पुन्हा ते सूर हलवतात. करार लेके हा सूर स्थिर आहे. करार लेके तेरे दर से बेकरार चले. इथं हल्लं पुन्हा, काळजात ढवळल्यासारखं होतं. आणि हे लक्षात जेव्हा येतं ना, तो क्षण माझ्यासाठी एक म्हणजे सुवर्ण क्षण असतो. म्हणजे आता एक गाणं आहे, तेरा मेरा प्यार अमर. बघा, त्याचं सगळं जे स्ट्रक्चर आहे, त्याची रचना आहे ती, तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों मुझको लगता है डर, मेरे जीवन साथी बता क्यों दिल धड़के रहे कर. हे गाणं सुरू झालं. आता याचे अंतरे चालींनी सारखे आहेत. क्या कहा है चांद ने जिसको सुन के चांदनी हर पे झूम के क्यों ये नाचने लगी, चाहत का है हर सुअसर फिर क्यों मुझको लगता है डर. आता ह्यातली गंमत लक्षात आली का? खऱ्या अर्थानं संगीतकारांनी किती ओळींना चाल लावली आहे. पहिली, नंतर क्रॉस लाईन ज्याला आम्ही दुसरी ओळ म्हणतो, ती पण त्याच चालीची आहे. आणि अंतराच्या इथे विषय संपलाय कंपोजिंगचा. कंपोजिंगचं काम इथं संपलं. त्यांनी त्याच चालीत पुढचे अंतरे बांधले, पण तुमच्या हे लक्षात येत नाही. आणि हा काही दोष नाही काढायचा, ही शैली आहे. ही ताकद बघा की 3 ओळी कंपोज करून अख्खं गाणं निर्माण झालं.